हॅलो स्टुडंट, आज आपण इंडक्टन्सचं कन्स्ट्रक्शन तसेच सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स या विषयाची माहिती घेणार आहोत. इंडक्टन्स. An inductor is nothing more than a coil of wire wound around the center pole. For most coil of current I flowing through the coil produces the magnetic flux. Number of turns and phi means flux around it that is proportional to this flow of electric current. याचा अर्थ काय? इंडक्टर ही एक तारेने वेढलेली कॉईल असून त्याच्यामध्ये कोर मटेरियल वापरले असते. कॉईल मधून करंट पास केल्यास त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. डायग्राम मध्ये कॉईलचा सिम्बॉल दाखवले आहे. एअर कोर कॉईल, आयर्न कोर कॉईल, फेराइट कोर आणि व्हेरिएबल कोर. तसेच कन्स्ट्रक्शन मध्ये फॉर्मर बेसवर तारेच्या वेढांनी बनवलेली कॉईल दर्शवलेली आहे. Inductors resist or oppose changes of current but will easily pass a steady state DC current. This ability of inductor to resist change in current and which also related current I with its magnetic flux linkage N phi as a constant of proportionality is called inductance, which is given the symbol A with units of Henry H. याचा अर्थ काय? इंडक्टरला जर आपण डीसी प्रवाह दिला त्यामधून सहज करंट वाहतो, पण या इंडक्टरला जर एसी प्रवाह दिल्यास त्या कॉईल भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा स्वतःकडूनच कापल्या जाऊन त्या कॉईल मध्ये सेल्फ इंड्यूस ईएमएफ निर्माण होते. हे ईएमएफ सप्लाय करंटला विरोध करते. या गुणधर्मास इंडक्टन्स असे म्हणतात. हे एल अक्षराने दर्शविले जाते. त्याचे युनिट हेनरी हे आहे. हेनरीला कॅपिटल एच मध्ये दर्शवले जाते. तसेच इंडक्टरला कॅपिटल ए मध्ये एल मध्ये दर्शविले जाते. यामध्ये सेल्फ इंड्यूस व्होल्टेज म्हणजे काय, तसेच हे व्होल्टेज कसे काढले जाते त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. सेल्फ इंड्यूस व्होल्टेज. An inductor of coil has a center core area A with a constant number of turns of wire per unit length L. So, if a coil of n turns is linked by amount of magnetic flux phi, then the coil has a flux linkage of n phi, and any current I that flow through the coil will produce an induced magnetic flux in the opposite direction to flow of current. Then according to Faraday's law, any change in magnetic flux linkage produces a self-induced voltage in a single coil. यामध्ये सेल्फ इंड्यूस व्होल्टेज याचा अर्थ सांगितला आहे. सेल्फ इंड्यूस ईएमएफ. एखाद्या कॉईलला विद्युत पुरवठा केल्यास त्या कॉईल भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांमध्ये त्याच कॉईलकडून बदल निर्माण झाल्यास त्या कॉईलमध्ये इंड्यूस ईएमएफ निर्माण होतो. निर्माण झालेल्या ईएमएफची दिशा फॅरेडेज लॉच्या नियमाप्रमाणे सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध असते. त्यामुळे तो इंड्यूस ईएमएफ सप्लाय व्होल्टेजच्या करंटला विरोध करतो. अशा विरोध करणाऱ्या स्वतःच्याच कॉईलमध्ये निर्माण होणाऱ्या इंड्यूस ईएमएफला सेल्फ इंड्यूस ईएमएफ असे म्हणतात. हे सेल्फ इंड्यूस ईएमएफ
कशावर अवलंबून असते? तर कॉईल मधल्या नंबर ऑफ टर्न्स, कॉईलची जाडी म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, किती अमाउंट ऑफ फ्लक्स त्यामधून तयार झाला आहे, तसेच कोणते मटेरियल कोर साठी वापरले आहे, त्या कॉईलची किती लांबी आहे, यावरनं इंड्यूस व्होल्टेज काढले जाते. VL इक्वल N d∅dt equal amount of flux in Weber, N number of turns square, A area cross sectional area divide by L equal length in coil in meter. या फॉर्म्युल्यामध्ये सेल्फ इंड्यूस व्होल्टेज काढले जाते. Mutual inductance is the interactions of one coil magnetic field on another coil as it induces a voltage in an adjacent coil. However, when EMF is induced into adjacent coil situated within the same magnetic field, the EMF is said to be induced magnetically, inductively, or by mutual inductions, symbol M. Then when two or more coils are magnetically linked together by a common magnetic flux, they are said to have the property of mutual inductance. Mutual inductance is the basic operating principle of the transformer, motor and generator. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय? एका कॉइलला विद्युत पुरवठा देऊन तिच्या चुंबकीय क्षेत्रात दुसरी एक कॉइल ठेवली असता पहिल्या कॉइलच्या चुंबकीय रेषा दुसऱ्या कॉइलकडून कापल्या जाऊन दुसऱ्या कॉइलमध्ये EMF निर्माण होतो, त्यास म्युच्युअल इंडक्शन्स असे म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कॉइलला सप्लाय देऊन तिच्या चुंबकीय क्षेत्रात दुसरी कॉइल ठेवली असता पहिल्या कॉइलमधून करंट वाहताना कॉइलच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. त्या फ्लक्स पूर्णतः करंटवर अवलंबून असतात. म्हणून जर कॉइलमधून वाहणारा करंट बदलता असल्यास तिच्या भोवतालच्या चुंबकीय रेषाही बदलतात. त्याच्या शेजारी दुसरी स्थिर कॉइल असल्यास बदलत्या चुंबकीय रेषा दुसऱ्या कॉइलकडून कापल्या जातात व फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार दुसऱ्या कॉइलमध्ये विद्युतदाब निर्माण होते. या तत्वाचा उपयोग ट्रान्सफॉर्मर, मोटर आणि जनरेटर यामध्ये केलेला आहे. इंडक्टर इन सिरीज अँड पॅरलल. इंडक्टर इन सिरीज. Inductor are connected in series for obtaining a high inductance value than that of single inductor. The magnitude of current remains the same throughout circuit and the voltage drop across inductor depend on the individual inductance of number. याचा अर्थ काय? जेव्हा इंडक्टर सिरीज मध्ये जोडले जाते तेव्हा इंडक्टरची व्हॅल्यू वाढते. सिरीज सर्किट मध्ये इंडक्टर मधून समान करंट वाहते. त्यातील व्होल्टेज ड्रॉप हा नंबर ऑफ इंडक्टरवर अवलंबून असतो. सिरीज सर्किटच्या फॉर्म्युल्यानुसार सिरीज सर्किटचा VT बरोबर V1 अधिक V2 अधिक V3 असते. V चा फॉर्म्युला दिलाय I इंटू XL. आता XL म्हणजे काय? तर XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा शॉर्टकट आपण XL ने इंडिकेट करतो. इथे टोटल VT बरोबर I
इंटू XL बरोबर V1 बरोबर I इंटू XL1 प्लस V2 बरोबर I इंटू XL2 and V3 बरोबर I इंटू XL3. यामध्ये I ची व्हॅल्यू सेम असल्यामुळे XL1 अधिक XL2 अधिक XL3 इक्वल टू XLT. XL म्हणजे काय तर XL बरोबर 2 पाया FL. यामध्ये 2 पाया FL ची व्हॅल्यू ही स्थिर असते म्हणजे कॉन्स्टंट असते. यामुळे LT बरोबर L1 प्लस L2 प्लस L3. इंडक्टर इन सिरीज मध्ये टोटल इंडक्टन्स व्हॅल्यू वाढते म्हणजेच LT बरोबर L1 प्लस L2 प्लस L3 हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. इंडक्टर इन पॅरलल. Inductor are connected in parallel for obtaining more output current. Inductor connected in parallel get equal voltage and they drop current as per their individual inductor. याचा अर्थ काय? इंडक्टर पॅरलल मध्ये जोडले जातात कारण त्यातून जास्त प्रमाणात करंट मिळवण्यासाठी. पॅरलल मध्ये इंडक्टर मधील व्होल्टेज ड्रॉप सारखा असतो तसेच त्यामधील करंट हे प्रत्येक इंडक्टर मध्ये विभागला जातो. म्हणून इंडक्टरच्या पॅरललच्या नियमाप्रमाणे इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट IT इक्वल I1 प्लस I2 प्लस I3 एवढा आहे. I इक्वल V बाय XA. IT च्या फॉर्म्युल्यामध्ये IT बरोबर V अपॉन XLT, I1 बरोबर V अपॉन XL1, I2 बरोबर V अपॉन XL2, I3 बरोबर V अपॉन XL3. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यास 2 पाया FL इक्वल टू XL हा फॉर्म्युला आहे. यामधील 2 पाया FL ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. त्यामुळे मिळणारा आउटपुट 1 upon LT equal 1 upon L1 plus 1 upon L2 plus 1 upon L3. म्हणजेच पॅरलल सर्किट मध्ये इंडक्टर व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला आहे हा 1 by LT equal 1 by L1 plus 1 by L2 and plus 1 by L3 हा आहे. त्यामुळे टोटल इंडक्टन्स व्हॅल्यू कमी होऊन इंडक्टर मधून वाहणारा करंट हा वाढतो.